मित्रांनो नमस्कार। आता मी एक बातमी वाचली, एका 25 वर्षीय तरुणाने साध्या मंदिरात लग्न केलंय, ना हुंडा काहीच नाहीत, आणि जे पैसे वाचले ना 5-5 लाख रुपये ते सर्व एका जिल्हा परिषद शाळेत दान केलंय त्यांनी। तर मित्रांनो ही घटना आहे परभणी जिल्ह्यातील, आणि लातूरमध्ये एका दत्त मंदिरात यांनी लग्न केलंय 2 तरुणांनी। दोघांच्या घरांनी ठरवलंय की आपण फालतू पैसे उडवायचे नाहीत। गरिबांचे जे पोरं शिकतात ना जिल्हा परिषद शाळेत, त्यांना काहीतरी उपयोगी वस्तू आणून द्यायचं म्हणून यांनी कम्प्युटर्स आणून दिले जिल्हा परिषद शाळेत। आपल्या ज्या गावचे आहेत त्याच गावात यांनी 5-5 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये करून, जे वधू पक्षाकडून 5 लाख आणि वर पक्षाकडून 5 लाख असे 10 लाख करून यांनी जिल्हा परिषद शाळेत कम्प्युटर्स आणले, जिथे गोरगरिबांचे मुले शाळा शिकतात। आजकाल तुम्ही बघता आपल्यासारखे जे भिकारचोट असतात ना, खूप मस्तीचे कामे करतात। डीजे, फटाके, प्री वेडिंग, मोठमोठे मंडप डेकोरेशन, काय खूपच खर्च करतात। काय आहेत मित्रांनो यात मजा आहेत का? नाही, मजा काहीच नाही। अरे पैसे कुठेतरी कामोकामी पडले पाहिजे, ह्यात काही अर्थ नाही। या घराण्यांनी काय केलं, फक्त 25 नातेवाईक आणलंय आणि साध्या मंदिरात लग्न केलंय। साध्या मंदिरात केलं असतं, यांच्याजवळ का पैसे नव्हते का? भरपूर पैसे होते आणि मस्तीने केलं असतं, यांनी खूप केलं असतं खर्च, पण असं केलं नाहीत यांनी केलंय फक्त गोरगरिबांच्या मुलांना आपण जे पैसे खर्च करतो ते कामी पडलं पाहिजे म्हणून याने ते पैसे वाचवले आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी दिले। कारण शिक्षणच या जगात सर्वात मोठा दान आहेत। आपण ज्या कोणालाही शिक्षण देतोय ना, शिक्षण खूप मोठा दान आहे, याशिवाय काहीच नाही। कारण शिक्षणानेच माणूस सक्षम बनतो। आज बघू शकता तुम्ही, जे शिकलेले नाहीत त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहेत, आणि जे शिकलेले आहेत त्यांची परिस्थिती अतिशय मस्त आहे, चांगली। म्हणून शिक्षणाने नोकरी मिळते, घर सक्षम बनते गोरगरिबांची। आपल्या मुलांना शिकवा। तुम्ही आजूबाजूला बघा, जे अशिक्षित आहे मुले आणि जे सुशिक्षित आहेत, त्यात काय फरक आहे तुम्ही बघू शकता। मी नाही सांगत, तुम्ही बघा आपल्या आजूबाजूच्या परिसरात, जे अशिक्षित आहे, जे शिकलेले नाहीत त्यांची कंडिशन कशी आहेत, ते कसे वागतात, आणि जे सुशिक्षित आहेत ते कसे वागतात हे तुम्ही बघू शकता। म्हणून मित्रांनो असे कार्य करणे गरजेचे आहे। शिक्षणाला मोल देणे महत्वाचे आहे। आमच्या गावात सुद्धा 100-150 जे कर्मचारी आहेत त्यांनी शिक्षणासाठी खूप काही कार्य केले। आमच्या गावात शिक्षणासाठी भरपूर मदत करतात। आणि हा जो व्हिडिओ बघताय ना तुम्ही, जर तुम्ही शिक्षणासाठी नोकरीवाले असाल, कोणी तुमच्याजवळ पैसे असेल, तर शिक्षणाला प्राधान्य द्या आणि शिक्षणाला महत्त्व द्या थोडं, म्हणजे जेणेकरून त्यांना सहकार्य मिळेल गोरगरिबांच्या मुलांना।